तर मित्रांनो नमस्कार. तुला जपणार आहे या मालिकेच्या उद्याच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत. अंबिका आणि मीरा मात्र इथे अडगळीच्या खोलीमध्ये अंबिका मीरा सोबत खूप काही बोलत असते आणि मंजिरी मात्र हे सगळं हसूनच बघत असते. तर अंबिका रडतच म्हणू लागते की मीरा हे बघ, वेदावर आज जी ही वेळ आली आहे ना, त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार आहे. तू काही समजूनच घेत नाही, दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तू तयारच नाहीये. त्यावेळी मीरा खूप रडत असते, म्हणू लागते आणि अथर्वजींचं काय ते समजून घेताय, ते माझं ऐकताय. दुसरीकडे मंजिरीची शक्ती मात्र परत यायला सुरुवात होते. तिच्या गळ्यामध्ये जो डायमंड असतो तो चमकायला सुरुवात होते आणि तो डायमंड चमकला की मंजिरीच्या अंगामध्ये तिची शक्ती परत येते. मंजिरी घाबरून जाते. तर दुसरीकडे आता अंबिका म्हणू लागते की मीरा काय ग, त्यांच्या आईवर, त्यांच्या आईसाहेबावर इतके घाणेरडे आरोप होत आहे आणि ते काय समजून घेतान. त्यावेळी मीरा मात्र आश्चर्याने अंबिकाकडे बघू लागते. मीराला मात्र तिच्या बाबा शिवनाथचं बोलणं आठवू लागतं. मग शिवनाथ जेव्हा घरी आला होता तेव्हा त्यांनी जेव्हा मंजिरीला बघितलं होतं ना, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या बायकोच्या जीवावर उठणारी, माझ्या मुलींच्या आईच्या जीवावर उठणारी हीच बाई आहे. याच बाईने माझ्या बायकोला ठार जाळून मारला आहे. हिच्याशिवाय माझ्या बायकोला कुणीच मारलेलं नाही आणि हिनंच माझा संसार उद्ध्वस्त केला आहे. तर त्यावेळी घरच्यांना विश्वास बसला नव्हता, पण मात्र मीराला पूर्णपणे तिच्या बाबा शिवनाथवर विश्वास असतो. तर त्यावेळी मीरा खूप रडू लागते आणि त्यावेळी ती अंबिकाला म्हणू लागते. मीरा अंबिकाला म्हणू लागते, खरं तर ना अंबिकाताई, मला तर ना तुझं बोलणं हे अजिबातच पटत नाही, पण तू हे आईसाहेबांवर विश्वास ठेवून हे सगळं बोलतंय ना, आईसाहेबांचं जेव्हा खरं रूप तुझ्या समोर येईल ना, तेव्हा तुला पश्चाताप होईल. आणि माझ्या बाबा शिवनाथला तर पश्चाताप होत असेल की तुझ्यासारखी मुलीने त्यांच्या पोटी जन्म घेतलाय, त्यांना खरंच आता पश्चाताप होत असेल. तर मीराचं हे बोलणं अंबिकाला अजिबातच आवडत नसतं. त्याच्यामुळे मीराच्या अशा बोलण्यामुळे अंबिका मात्र मीरावर हात उचलते. त्यावेळी मीराला तर जास्तच वाईट वाटतं, पण मंजिरी मात्र हे सगळं बघत असते, हसत असत की चला या दोघी बहिणीमध्ये एकदा का थिणगी पडली, माझा प्लॅन सक्सेस होईल. तेव्हा मंजिरी हॉलमध्ये असते, बाकीचे इतर सगळे फॅमिली मेंबरही तिथेच असतात. तर मंजिरीला मात्र वेगळंच होऊ लागतं, कारण की तिच्या शक्ती परत येत असतात. तर त्यावेळी मंजिरी म्हणू लागते, अरे देवा, मला हे सगळं काय होतंय, मला या दोघींची धमाल बघायची, तर मला असं विचित्रपणे का होत आहे, माझ्या शक्ती तर परत येत नसेल ना. तर मंजिरीतला गळ्यातला डायमंड मात्र तो फारच चमकू लागतो आणि तिच्या त्या शक्ती असतात त्या तिच्या अंगामध्ये परत येत असतात. तर दुसरीकडे मीराला तर खूप वाईट वाटतंय, अंबिकाताईने आज आईसाहेबांमुळे माझ्यावर हात उचलला, माझ्यावर कुणीच कसा विश्वास ठेवत नाहीये. मीरा मात्र तिच्या बोलण्यावर ठाम असते की आईसाहेबांनीच माझ्या आईचा मृत्यू केला आहे. तर अंबिकाचा विश्वास बसत नसतो. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.